नमस्कार, मी धनंजय सानपदे ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच 17 जानेवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली। या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारनं 10 निर्णय घेतलेले आहेत। या निर्णयामध्ये जलसंपदा, महसूल, त्यासोबतच कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता, त्यासोबतच नगर नियोजन आणि नगर विकास विभागाशी संबंधित हे 10 निर्णय आहेत। या निर्णयामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एका निर्णयाचा संबंध आहेच, त्यासोबतच शेतीसाठी, शेतमालाच्या निर्यातीसाठी सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी एक मल्टी हब स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेली आहे। म्हणजे त्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे। आता हे 10 निर्णय कोणते आहेत, आज मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय घडलं, सगळं काही जाणून घेणार आहोत आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर राज्यातील 29 महानगरपालिकांचे निकाल हे काल समोर आले। या निकालांमध्ये महायुतीचं पारडं आपल्याला जड असल्याचं पाहायला मिळालं। या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालानंतरच आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मंत्रिमंडळाची बैठक घेतली। या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघंही गैरहजर होते। ठाण्यातील एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेले होते आणि त्यामुळे ते गैरहजर होते। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती येथील कृषीच्या उद्घाटन सोहळ्याला गेलेले होते, त्यामुळे ते सुद्धा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्हते। आणि त्यामुळे कुठेतरी या निकालानंतर एक चर्चा अशी सुद्धा रंगते की महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाहीये। आता या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमकी चर्चा कोणत्या मुद्द्यांवरती झाली, काय निर्णय घेण्यात आले, तर त्याकडे आपण वळूयात। तर यामध्ये जलसंपदा आणि महसूल विभागाचे जे काही निर्णय आहेत ते शेतकऱ्यांशी थेट संबंधित आहेत। त्या संदर्भात या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेले आहेत। यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदीच्या प्रकल्पासाठी सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे। त्यासाठीचा निधी हा उपलब्ध करून देण्यास सुद्धा मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे। त्यासोबतच राज्यातील रोजगार देण्यासाठी तरुणांना एक स्वतंत्र कंपनी किंवा संस्था स्थापन करण्यासाठी सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे रोजगार निर्मिती होईल अशा प्रकारचा दावाही राज्य सरकारकडून करण्यात येतोय। त्यानंतर शेतीमालाच्या निर्यातीसाठी एक मल्टी मॉडेल हब आणि एक टर्मिनल मार्केटची उभारणी करण्याचा निर्णय सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। आता हे निर्णय नेमके काय आहेत ते आपण 10च्या 10 संक्षिप्त स्वरूपात बघणार आहोत, म्हणजे थोडक्यात बघणार आहोत। तर पहिला निर्णय आहे महसूल विभागाचा। भाजीपाला निर्यातीसाठी शेतकऱ्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे, बापगाव, तालुका भिवंडी येथे सर्वोपयोगी मल्टी मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केटची उभारणी करण्यासाठी मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे। त्यासाठी राज्य कृषी पणन महामंडळाला 7 हेक्टर 96.80 आर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे। वेपर हीट ट्रीटमेंट, त्यासोबतच प्लांट विकरण, पॅक हाऊस सुविधा, तसंच फळं भाजीपाला साठवणुकीसाठी सुविधांची उभारणी सुद्धा या हबच्या ठिकाणी करण्यात येणार आहे। या संदर्भातही निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। दुसरा निर्णय आहे नियोजन विभागाचा। अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाच्या 1901 पदांच्या आकृतिबंधास आणि संचालनालयाचं नाव अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। जिल्हा नियोजन समित्या, सह आयुक्त नियोजन, विभागीय आयुक्त कार्यालय, त्यासोबत मानव विकास कार्यक्रम, वैधानिक विकास मंडळ, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, नक्षलवाद विशेष कृती आराखडा कक्ष यांच्यासाठी कार्यालयासाठी आवश्यक अधिकारी कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध सुद्धा करण्यास मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे। त्यानंतरचा निर्णय सुद्धा नगर विकास विभागाशी संबंधितच आहे। अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्षभर सवलत देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे। यामुळे मुंबईतील वाहनधारकास दिलासा मिळेल असं सुद्धा बोललं जातंय। त्यानंतरचा नगर विकास विभागाचा दुसरा निर्णय आहे मुंबईतील नागरी परिवहन प्रकल्प टप्पा 2 म्हणजेच MUTP 2 साठी सुधारित खर्चास आणि शासन हिस्सा उचलण्यास राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिलेली आहे। त्यानंतरचा 5वा निर्णय आहे तिरुपती देवस्थानास पद्मावती देवी मंदिरासाठी दिलेल्या उल्वे येथील भूखंडाचं शुल्क माफ करण्यासाठी सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यानंतर PM ई-ड्राईव्ह योजनेअंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या 1000 ई-बस सुविधेसाठी निधी वळता करण्याच्या थेट प्रणालीस मान्यता देण्यात आलेली आहे। पेमेंट सिक्युरिटी मेकॅनिझम अंतर्गत पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खात्यातून डायरेक्ट डेबिट मॅन्डेटद्वारे संबंधित कंपन्यांना खर्चाची रक्कम देण्यात येणार आहे आणि त्यासाठी सुद्धा मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे। 7वा निर्णय जलसंपदा विभागाचा आहे। यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी 4000
775 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातला निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेला आहे. प्रकल्पामुळे 5 तालुक्यातील 52,423 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचा दावाही राज्य सरकारकडून करण्यात येतोय. अमरावती जिल्ह्यातील मौजा धामकाच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुद्धा या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मार्गी लागला असल्याचं सुद्धा बोललं जातंय. आता त्यानंतरचा 8वा निर्णय आहे गृह विभागाचा. मुंबईतील पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान उपलब्ध होणार आहे. तर मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्पासाठी मंजुरी देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी 45,000 शासकीय निवासस्थानं बांधली जाणार आहेत. हाही निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. 9वा निर्णय आहे राज्यातील युवकांना परदेशातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था स्थापन करण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिलेली आहे. प्रशिक्षित कुशल युवकांना जगभरातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी समन्वय आणि अंमलबजावणीसाठी ही संस्था काम करणार असल्याचंही कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागानं सांगितलेलं आहे. त्यानंतर 10वा निर्णय आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास पनवेल येथील पश्चिम येथील भूखंड देण्यास मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे. महामंडळाला मुख्यालयाची आणि बहुउद्देशीय इमारत उभी करता येणार असल्याचंही नगर विकास विभागानं सांगितलेलं आहे. तर या प्रकारचे 10 निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे घेण्यात आलेले आहेत. महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती लगेचच तातडीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. आता पुढच्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल सुद्धा वाजलेलं आहे. 5 फेब्रुवारी रोजी या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान होणार आहे आणि अर्थातच जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असतील या ग्रामीण भागाशी कनेक्टेड अशा संस्था आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा महत्त्वाचा रोल राहणार आहे. पुढच्या काळात या संदर्भातही मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतले जातील अशी शक्यता आता दिसू लागलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय या 10 निर्णयांपैकी जे काही 2 निर्णय आहेत यवतमाळ जिल्ह्यातला असेल किंवा मग तो ठाणे जिल्ह्यातला निर्णय असेल शेतीमाल निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी जे काही मल्टी हब मॉडेल उभं करण्यात येणार आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.